फक्त डायग्नोसिस आहे आणि मूल ते डायग्नोस्टिक क्रायटेरिया सगळे पूर्ण करता आहे, तपासांती ते डायग्नोसिस निश्चित झालेलं आहे, ह्याचा अर्थ दरवेळी त्याची ट्रीटमेंट करायलाच पाहिजे असं नाहीये. ओके. विचित्र वाटतं ना ऐकायला. हो. समजा आई वडील अशी तक्रार घेऊन आले आहेत की हा वर्गामध्ये लिहित नाही आणि आपल्याला असं सापडलंय की ह्याला माइल्ड ADHD आहे, म्हणजे त्याची पकडून ट्रीटमेंट करायची का? तर हे या डिफिकल्टीज या मुलाला आहेत, हे त्याचे लिमिटेशन्स आहेत, सिस्टीम त्याला अकोमोडेट करू शकते का, हा पहिला प्रश्न आहे. आणि हा जो त्रास आहे हा खरंच इतका भयंकर आहे का, हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. त्याचे काही स्पेसिफिक क्रायटेरिया आहेत की ट्रीटमेंट कधी करायला घ्यायची, डायग्नोसिस व्हॅलिड आहे असं कधी म्हणायचं, की त्याच्या इम्पल्सिव्हिटीमुळे, त्याच्या हायपर ऍक्टिव्हिटीमुळे तो सतत स्वतःचा जीव धोक्यात घालतोय का, त्याला सतत सिरियस प्रकारची इजा होतीये का, आजूबाजूच्यांना त्याचा खूप त्रास होतो आहे का, तो अख्खा वर्ग डिस्टर्ब करतो आहे का, किंवा त्याच्या अटेन्शन डेफिसिटमुळे, त्याच्या रेस्टलेसनेसमुळे त्याच्या बुद्धिमत्तेला आणि त्याच्या शैक्षणिक दर्जाला, सोयींना अनुसरूनही त्याचे गुण येत नाही, मग तो खूप मागे पडतो आहे, तर त्या ADHDची ट्रीटमेंट करावी. त्याच्यातनं ढिगभर चुका होत आहेत सारख्या अभ्यासामध्ये, सारखाच गलथानपणा होतो आहे, तर त्या ADHDची ट्रीटमेंट करावी. हे जर सगळं एवढ्या लेवलला पोहोचलं नसेल तर कधी कधी या मुलाचे हे काही लिमिटेशन्स आहेत हे ऍक्सेप्ट करून घेऊन तिथे सोडून दिलं तरी चालतं, त्याला थोडी एक्स्ट्रा मदत दिली तरी चालते. त्याच्यामुळे पहिल्यांदा ट्रीटमेंट करायची का नाही हा पहिला प्रश्न.